आपल्या देहाकडे. देवानी आपल्याला 2 कान दिले, 2 डोळे दिले, तोंड मात्र एक दिलं. हां, किती बोलकी रचना दिली आहे त्यांनी. आणि ज्या जिभेच्या सहाय्यानं आपण बोलतो ना, ती जीभ कशी आहे बघा, लुसलुशीत आहे, मऊ आहे, सतत तिच्यात एक ओलावा असतो. आणि कुठं ठेवली आहे जीभ? 32 दातांच्या बळकट तटबंदीत ती जीभ ठेवली आहे. हा, इतकं असून देखील त्या लुसलुशीत जिभेनं आपण कितीतरी आघात करून जातो. आपण ह्या बाबतीत कधी विचारच केलेला नाहीये. हो, जर आपण शब्दांना शस्त्र म्हणतोय तर किती आपण जपून वापर केला पाहिजे ना त्याचा. एकदा शब्दांचा बाण बाहेर गेला की तो परत येऊ शकत नाही. मग आपण करायचं काय? आपण प्रत्येक गोष्ट करताना विचारपूर्वकच केली पाहिजे, कारण आपण जे फेकतोय ना ते आपल्याला परत येतं. प्रेम द्या, प्रेम दुपटीनं मिळणार. कारुण्य द्या, तुमच्याही वेळेला ते शब्द येणार तुम्हाला मदत करायला. शब्दांना जपा, शब्द तुम्हाला जपणारच.